31 मे, 1 जून आणि 2 जून हे 3 दिवस पुणेकरांसाठी तणावाचे, दहशतीचे आणि संतापाचे होते। धार्मिक तेढ वाढवण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं। यातच मोहसिन शेख या तरुणाचा मृत्यू झाला आणि या घटनांकडे सगळ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं। एरवी शांत असणाऱ्या या शहरांमध्ये, गावांमध्ये कसल्या भीतीने थैमान घातलं त्याचा वेध घेऊया या रिपोर्टाजमध्ये। सोमवार 2 जून, वेळ रात्री 8:30, ठिकाण बनकर वस्ती, हडपसर। मोहसिन शेखची हत्या। मूळचा सोलापूरचा असणारा 28 वर्षांचा मोहसिन शेख पुण्यात आला तो शिक्षणाच्या निमित्तानं। पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर नोकरीसाठी तो पुण्यातच स्थायिक झाला। कमवायला लागल्यापासून मोहसिन आईवडिलांचा एकमेव आधार बनला। 2 जूनच्या रात्री नेहमीप्रमाणेच तो नमाज पढायला जवळच्या मशिदीमध्ये गेला होता। तिथून परतत असताना रस्त्यात त्याला दुचाकीवरून फिरणाऱ्या काही मुलांनी गाठलं, त्याला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। नौजवान बच्चे को, बेगुनाह बच्चे को मारा गया है और गलत अफवाहों से उसके ऊपर इल्जाम आयद किया जा रहा है, जो कि गलत है। हत्येच्या या घटनेचं मूळ होतं ते 31 मे रोजी समाजकंटकांनी केलेल्या एका कृत्यात। फुटलेल्या काचा, तुटलेले दरवाजे आणि वाकलेले पत्रे ही आहे पुण्यातल्या PMP बसेसची अवस्था। अक्षरशः एका दिवसात पुणेकरांनी केलेली। फेसबुकवरती महापुरुषांच्या बदनामीच्या पोस्ट टाकल्या गेल्याची बातमी पुण्यामध्ये पसरली आणि त्यानंतर या सगळ्या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली, ज्यामध्ये बळी पडल्या त्या या PMPच्या बसेस। झालेल्या या सगळ्या घटनेची साक्ष सांगत आज या सगळ्या बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत। शनिवारची संध्याकाळ। अज्ञात व्यक्तीनं फेसबुकवर महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर टाकला आणि त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली। बसेसची तोडफोड सुरू झाली। शनिवारी रात्रभर हा धुमाकूळ सुरू होता। रविवारी पुणे बंदची हाक देण्यात आली। मग दिवसभर पुणे शहरात बसेसची तोडफोड सुरू राहिली। पिंपरी चिंचवड तर त्याही पलीकडे पोहोचलं होतं। दंगलीचा पहिला फटका बसला तो लांडेवाडीमधल्या या मशिदीला। पिंपरी चिंचवड मधल्या या वस्तीत प्रामुख्यानं कामगार राहतात। दाटीवाटीनं असणाऱ्या घरांमध्ये सगळ्याच धर्माचे लोक एरवी मिळून मिसळून राहतात। याच परिसरातली ही मशीद रस्त्यावरून पाहिलं तर पटकन लक्षातही येणार नाही अशी। मशीद आणि मदरसा या एकाच इमारतीत आहे। अनाथ आणि शिक्षण न परवडणाऱ्या मुलांसाठी ही इमारत मोठा आधार आहे। शनिवारी रात्री परिसरातला तणाव वाढत असतानाच मशिदीच्या बाहेर घोषणांचे आवाज ऐकू आले। पाठोपाठ दगडफेक सुरू झाली आणि मग काही वेळातच मशीद पेटवून देण्यात आली। हे सुरू झालं तेव्हा मुलं पहिल्या मजल्यावर खोल्यांमध्येच होती। खाली जमाव आणि वाढणारी आग यापासून वाचण्यासाठी वरून उड्या मारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता। अंदर घुसकर जितनी चिटाए, किताबें वगैरह जितने सब पे पेट्रोल छिटे, पूरे बिल्डिंग में आग लग गई। हम लोग अपने पूरे धुआं से गर्म हो गया। हम लोग जान बचाने के लिए फायर ब्रिगेड के छज्जे पे गए। वहाँ पर से जान बचाने के लिए रोड पे कूदे 3 मंजिले पर से। शनिवारी रात्री जे घडलं ते आठवून या सगळ्यांच्या अंगावर अजूनही काटा येतो। त्या आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न करत त्यांनी मशिदीच्या डागडुजीला सुरुवात केली, पण मनातली भीती पुसली गेली नाही। पुन्हा अशी कुठली घटना घडली तर नेमकं काय करायचं, यासाठी अशा पद्धतीने कोणाकोणाला संपर्क साधायचे याचे नंबर आणि बोर्ड ठिकठिकाणी लावून ठेवलेले इकडे बघायला मिळतात। यानंतर हा जमाव वळला तो तिथून काही अंतरावर असणाऱ्या कब्रस्तानाकडे। दिवसाही माणसांचा मागमूस पाहायला न मिळणारं हे कब्रस्तान, इथे तोडफोड करायला तरी काय मिळणार, पण या जमावानं कबरींचं नुकसान केलं। कब्रिस्तानच्या बाहेरच एक छोटंसं प्रार्थनास्थळ उभारण्यात आलं होतं। प्रार्थनास्थळ म्हणजे काय तर साधं पत्र्याची शेड। ही शेडही पेटवून देण्यात आली।
पत्रे असतील, लाकडी टेबल असेल, चटया असतील, मॅट असतील, पाईप असतील, या सगळ्या गोष्टी जाळण्यात आल्यात. त्याचबरोबर वरती असणाऱ्या शेडला सुद्धा तोडफोड करून तोडून टाकण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर या ठिकाणी पाणी साठवायसाठीच्या ज्या टाक्या आणल्या गेल्या होत्या त्यांचीही तोडफोड झालेली बघायला मिळते. कब्रस्तानात नुकसान झाल्याची माहिती लोकांना कळली ती रविवारी सकाळीच. ये हम सुबह को आए यहाँ देखने, झाड़ा को पानी देने के लिए, और वो पाव पड़ने के लिए आए जब हमको मालूम पड़ा है, नहीं तो हमको कुछ मालूम नहीं था. पुण्यामध्ये सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणाचं लोण पश्चिम महाराष्ट्रातही पसरलं. शनिवारी रात्रभर कोल्हापुरात धुमाकूळ सुरू होता. 31 तारखेच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फेसबुकवरती विटंबना झाल्यानंतर ह्या ठिकाणी रात्रीच्या वेळी 10च्या पुढं 10 सव्वा 10च्या पुढं मॉब जमला. पण ह्यापूर्वी ते 2 वाजता काय तर दुपारी पोलिसांना ही जी कल्पना आली होती. पण 10 वाजता जेव्हा मॉब जमला तर त्या ठिकाणी आमच्या इथल्या कोल्हापूर स्थानिक नेत्यांनी त्या मॉबला शांतता राहण्याकरता शिवसेनेच्या भाजपच्या नेत्यांनी प्रयत्न केला. पण तो प्रयत्न करत असताना काही लोकांनी त्या मॉबमध्ये परत फेसबुकवरचे फोटो दाखवण्यात आले आणि 17, 15, 16, 20, 21, 22 वर्षाच्या आतील पोरं हे ते फोटो बघून भडकले आणि त्यांनी दिसल त्या गाड्यावरती दगडफेक केली. मग त्यांनी सुरुवातीला महालक्ष्मीला येणारे यात्रेकरूंच्या गाड्या फोडल्या. त्यानंतर दर्ग्यावरती दगडफेक केली, तिथली फळाची गाडी तोडली गेली, ती फेकली गेली. मग त्यांनी टार्गेट केलं मस्जिदला, शिवाजी पुतळा ते लक्ष्मीपुरीपर्यंत, म्हणजे एक अर्धा किलोमीटरमध्ये हा दंगल सुरू झाला. हनुमान चौकातल्या लोकांना मध्यरात्री जाग आली ती दगडफेकीच्या आवाजानेच. घोषणा आणि गर्दी असल्याचा अंदाज आल्यामुळे कुणीही बाहेर पडायला धजावत नव्हतं. 20-25 पोरं असताना रुमाल बिमाल बांधलेला होता. बांधलेला असताना दगडं पटापट त्या ह्याच्यावर दारावर आमची सिंटॅक्स टाकी ते सगळी फोडत होती. तरी पण मी जबरदस्तीने बाहेर आलेलो, तरी पण मला घरातल्याने बाहेर सोडलंच नाही. सोडलं नसल्यामुळं मोठमोठी दगडं घेऊन परत त्या ह्याच्या खुलीच्या दरवाजावर मारले. त्यांनी फुल तोडला, ते लॉक निघाले. तरी दोघंजण वर चढल्यानंतर ते स्पीकर आहे ना, स्पीकर काढून त्याचं चेपवी करून खाली फेकून दिली. सिंटॅक्स टाकी फुल पाण्याची भरलेली, पाण्याची टाकी भरत असताना ती पूर्ण तोडली, तिथनं खाली उलटून टाकली. सकाळी मशिदीत आल्यानंतर किती नुकसान झालं याचा अंदाज लोकांना आला. कोल्हापुरातल्या हनुमान चौकातल्या आंबे गल्लीतली ही जामिया मस्जिद, या मस्जिदीच्या अक्षरशः एक चौक पलीकडच्याच गल्लीमध्ये सतेज पाटलांचं घर आहे. पण त्यांच्या घरापासनं काही पावलांवरती सुरू असलेला हा सगळा गोंधळ पोलिसांना रोखता आला नाही. एकीकडे जमावानं बावड्यातल्या मशिदीला लक्ष केलं तर त्याच वेळी दुसरा एक गट वळला तो चप्पल गल्लीतल्या हॉलिवूड चप्पल शॉपकडे. कोल्हापुरातल्या चप्पल गल्लीत चप्पलांची 100हून अधिक दुकानं आहेत, पण ही सगळी टपरी वजा दुकानं. त्यामुळेच हॉलिवूड चप्पलचं हे दुकान लक्ष वेधून घेतं. दुमजली इमारत असणारं हे शोरूम जिया जाफर साजन यांनी 4-5 वर्षांपूर्वी सुरू केलं. मूळचे गुजरातचे असणारे जिया जाफर कोल्हापुरात आले ते व्यवसायाच्या निमित्तानं आणि काही वर्षांमध्येच इथे जमही बसवला. 31 तारखेच्या रात्री या गल्लीतल्या सगळ्या दुकानांपैकी तोडफोड झाली ती या एका दुकानाची. पीछे के लेन वाले मेरे को फ़ोन करके बोले कि आपके कांच पे कुछ लोग पत्थर फेंक रहे हैं. तो बोले हॉलीवुड पे पत्थर फेंक रहे हैं करके. तो मैं बोला ठीक है, पत्थर फेंक रहे हैं, क्या हो गया बोल के. तो बोले नहीं मालूम, लोग खाली ऐसे ही पत्थर फेंक रहे हैं करके. तो उसने बोला कि नहीं वो बहुत ज़्यादा पब्लिक है, 1-2-4 लोग नहीं है, बड़ा मॉब है करके. बोले कितने लोग होंगे. तो बोले 300-400 लोग हैं. फिर मैं वापस फ़ोन करा तो बोले कांच अभी तक टूटी नहीं है आपकी, लेकिन लोग ज़्यादा करके और हथौड़े वगैरह, बाजू कंस्ट्रक्शन का काम चल रहा था तो वहाँ से हथौड़े वगैरह लाके तोड़ने का चालू है करके. तो मैं बोला इतना पब्लिक है, पुलिस नहीं है क्या. तो बोले नहीं 4-5 सिर्फ पुलिस है बोल के. तो वो मैं बोला आप कहाँ से देख रहे हैं. बोले हम बिल्डिंग के ऊपर से देख रहे हैं. बिल्कुल सामने उनकी बिल्डिंग थी, वहाँ से वो लोग देख रहे थे. कशा पद्धतीनं लोकांनी हा प्रकार केला असेल याचा अंदाज दुकानातल्या दुसऱ्या मजल्यावर गेलं की येतो. इथे गेल्या पाहायला मिळतो तो चपलांचा ढीग.
हा जो चपलांचा ढीग बघायला मिळतोय, या चपला सगळ्या जोडीमधल्या एकच चपला आहेत. या सगळ्या चपला या संपूर्ण दुकानाच्या परिसरामध्ये अस्ताव्यस्त फेकून दिलेल्या या लोकांना सापडल्या. वेगवेगळ्या ठिकाणी मांडून ठेवलेल्या चपलांमधल्या एक चपला पळवून नेऊन दुसरी चप्पल इथेच सोडून जाण्याचा प्रकार इथे घडलेला होता आणि या सगळ्या परिसरातनं या चपला गोळा करून आणून आता इथे दुकानात ठेवल्या गेल्या आहेत. साताऱ्याच्या कोरेगाव जवळचं जळगाव 7-8 मुस्लिम कुटुंब या गावात राहतात. या लोकांनीच ही मशीद उभारली होती. ठिकठिकाणी सुरू असलेल्या तोडफोडीची माहिती या गावातही पोचली आणि गावातल्या तरुण पोरांची माथी भडकली. त्यांनी मशिदीची नासधूस केली. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी तातडीनं ग्रामसभा घेत मशीद पुन्हा उभी करून देण्याचा निर्णय घेतला. गावात आधीच कमी संख्येनं असलेली मुस्लिम कुटुंब मात्र प्रचंड दडपणाखाली आहेत. इतके की या घटनेविषयी बोलायलाही कुणीही तयार नाही. मशिदीपासून काही पावलांवरतीच असलेल्या या ठिकाणी या सगळ्या लोकांनी मोहसिनला मारहाण केली आणि मग त्यांचा मोर्चा वळला तो आमीनकडे. बनकर वस्तीतल्या मंदिर आणि मशिदीच्या मधोमधच आमीनचं घर आहे. घरी येत असताना मी बघितलं की माझ्या गल्लीत काही लोक तोडफोड करतात. तोडफोड केल्यानंतर मी म्हटलं तोडफोड केल्यानंतर आपलं हे निघून जातील, आपलं साईडला उभं राहा. तर मी एक सोडा शॉपी म्हणून दुकान होतं, तिथं जाऊन साईडला मी थांबल्यानंतर त्यातली काही लोक आली, म्हणजे बाहेर पडायला लागली. तर मला बघितलं त्यांनी की मी तिथं उभा आहे. तर मला बघून सांगितलं की ह्या दाढी टोपीवाल्याला मारा, ह्याला सोडू नका. तकरीबन 3-4 म्हणजे वार केले त्यांनी माझ्या हातावर. या हल्ल्यातून आमीन कसा बसा बचावला. या घटनेनंतर आपलं दुकान उघडण्याची हिंमत तो अजूनही करू शकलेला नाही. पोलिसांनी आमीनला सुरक्षा देऊ केली आहे. माझा भंगारचं दुकान आहे 15 नंबरला, त्या एरियामध्येच. जिथली लोक म्हणजे होती ती म्हणजे आउटसाईडला, मला सगळे आउटसाईडला जावं लागतं. वडकी नाला, भेकरायनगर, उर्ली कांचन, सगळं आउटसाईडला मला जावं लागतं आणि एकट्याला जावं लागतं. तर माझ्या आता कसं आहे, आता माझ्यावरती परिस्थिती आली त्यामुळे मला भीती वाटायला लागली. वस्तीच्या बाहेरच्या मुठभर लोकांनी येऊन तोडफोड, जाळपोळ केली. यावर नेहमीच सलोख्याने राहणारे रहिवासी संताप व्यक्त करतायत. ते आम्हाला उधार देणार किंवा आम्ही त्यांना, म्हणजे असे मदती वगैरे भरपूर चालले हिंदू मुस्लिम मध्ये. असं काहीच भेदभाव नाही, काही नाही. बाहेरूनच येऊन कुणीतरी काहीतरी हे केलं होतं, नाहीतर इथं काय प्रॉब्लेम नाही. इथले लोक सगळे चांगले आहेत. आमच्या ह्याच्यामध्ये काही होत नाही, म्हणजे आमच्या एवढ्या एरियामध्ये तर काही असं प्रॉब्लेम होत नाही, कारण आम्ही एकत्रच राहतो सगळेजण. त्यातल्या तिथं मागं एक जणाचं लग्न होतं, तर ते वराड तिकडं राहिलेलं होतं. तर ते वराड बरंचसं घाबरलेलं होतं. त्या टायमिंगला आम्हीच इथली जी लोकल लोक आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या वराडाला घरापर्यंत पोहोचवलं. नेहमीप्रमाणेच मब्दुल अहमद अन्सारी बेकरी बंद झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या ऑर्डर्सची तयारी करत होते. पहले तो ये हुआ कि तोड़फोड़ की, पथराव किया, शटर पे किया, ऊपर पत्थर पे किया, और आग लगाने के बाद में फिर उन्होंने पता नहीं शटर में से क्या कुछ आग इस तरह से फेंकी कि वो सब पूरी आग जो थी अंदर भरने लग गई और फिर यहाँ बेकरी में धुआं हो गया. कारीगर भी एक भी नहीं है यहाँ पर और बहुत उनको फ़ोन कर रहा है, नहीं आने को तैयार नहीं है. वो हम बोले हमको जान का खतरा है, इस तरह से वो बोल रहे हैं. मोहसिनचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांमध्येच पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली. चौकशी केल्यानंतर हे हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालं. अटक केलेले हे सगळे 18 ते 25 वयोगटातले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. घडलेल्या घटना ही क्षणिक प्रतिक्रिया नसल्याचं आता म्हटलं जातंय. बहुतेक या प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या उत्स्फूर्त नाही, त्या मुद्दाम घडवल्या जातात. त्या एका रात्रीमध्ये घडत नाही, त्यासाठी खूप दीर्घकाळ पेरणी करावी लागते द्वेषाची, आणि मग कुठलंही निमित्त पुरतं. आता इथे हडपसर वगैरे भागामध्ये झालं, तर त्या भागामध्ये त्यापूर्वी धनंजय देसाईच्या सभा झालेल्या, त्यांनी द्वेषमूलक पत्रकं वाटलेली. ती पत्रकं देखील पत्रक मला स्वतःला बघायला आणि वाचायलाही मिळालं. म्हणजे 19 मार्चला त्यांनी सभा घेतलेली, लोणी काळभोरला, नंतर हडपसरला त्यानंतर घेतलेली सभा. आणि त्या सभेतून जी भाषा आणि त्या पत्रकातून जी भाषा आहे, त्या भाषेच्या प्रभावामध्ये तरुणांनी येऊन हे करणं, तर हे जे द्वेष पसरवण्याचं काम आहे हे आधी सगळं केलेलं आहे. या घटना घडल्यानंतर लष्कर पोलिसांनी धनंजय देसाईला अटक केली.
पण ही अटक होती प्रक्षोभक पत्रकं वाटल्याच्या आरोपांवरून. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी देसाईला अशाच एका गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं आणि शेवटी 8 जूनला संध्याकाळी मोहसिन शेखच्या खुनाच्या प्रकरणात देसाईला हडपसर पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी 9 जूनला या संदर्भात कोर्टात माहिती सादर केली. धनंजय देसाईनं जानेवारी महिन्यापासून हडपसर परिसरात अनेक सभा घेतल्या. लोकांच्या भावना भडकू शकतील अशी पत्रकही त्यानं कार्यकर्त्यांसह वाटली. या संदर्भात देसाईसह कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. 2 जूनला हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक हडपसरमध्ये झाली. त्यानंतर धनंजय देसाईच्या सांगण्यावरूनच कार्यकर्त्यांनी मोहसिनची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा काहीही संबंध या प्रकरणाशी नाही, परंतु हिंदू राष्ट्र सेनेवरचा राग व्यक्त करण्यासाठी म्हणून सरकारने पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी डाव साधलेला आहे असं मला स्पष्टपणे म्हणायचंय. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांनी निखिल तिकोनेला अटक केली. त्याने निहाल खान या नावाने पोस्ट टाकल्या का याचा तपास आता पोलीस करतायत. केवळ 3 दिवसांमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्या त्या फेसबुकवरच्या पोस्टमुळे. सोशल मीडियावर कोणतंही नियंत्रण नसल्यामुळे हा प्रकार धोकादायक आहे. याच्या आधीच्या दंगली ज्या आपण 80-90च्या दशकात पाहिलेल्या होत्या त्या पुतळ्यांवर किंवा इतर ठिकाणी त्यांची विटंबना करण्यासारख्या होत्या, प्रार्थना स्थळांची विटंबना. परंतु आत्ता हे सोशल मीडियावर एक साधं चित्र टाकायचं, त्याला मॉर्फ करायचं, त्याला खराब करायचं आणि दंगल घडवून आणायची, हा मोठ्या प्रमाणात चाललेला विषय, आजचा मोठ्या प्रमाणात चाललेली गोष्ट आहे. वातावरण निवळल्यानंतर ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत करण्यासाठी कोल्हापुरातले सर्वसामान्य लोक पुढे आले. गरीब लोकांना पैसे गोळा करून देऊ म्हटल्यावरती आमच्याकडे 50-60 हजार रुपये गोळा होण्याची शक्यता होती आणि समोर 40 लाख रुपये वाटप करायचे होते. त्यावेळी 4.5 लाख रुपये पब्लिकमधून गोळा झाले शांती कमिटीमध्ये. म्हणजे ह्यामध्ये एक दोन मुस्लिम होते, बाकी सगळे बहुजन समाजातील लोक होते. तर पुण्यात राष्ट्रीय एकात्मता समितीच्या माध्यमातून बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली 15 जूनला सद्भावना यात्रा काढण्यात आली. हडपसरला मोहल्ला कमिटीचं काम सुरू करायचं, तिथे सुरेश खोपडे जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांना तो सुरू करायला लावतोच होता मी. परंतु बसेसवर वगैरे जी दगडफेक होते आहे आणि जे तुफान नुकसान होत आहे, तर मी ST कामगार संघटनेला आणि PMTच्या कामगार संघटनेला विनंती केली की चौकात आपण उभं राहूया बोर्ड घेऊन की दगड मारणाऱ्यांनो आम्हाला देखील मुलं बाळ आहे तेवढं लक्षात घ्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिकच नाही तर जातीय तेढ वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. 10 जून रोजी सांगलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे भाऊ बाबाराव सावरकर यांच्या स्मारकाला आग लावण्यात आली. यामध्ये अनेक महत्त्वाचे जुने दस्तावेज, जवळपास 1,500 जुने दुर्मिळ ग्रंथ, फर्निचर या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर 2 दिवसांमध्ये पोलिसांनी सांगलीतल्याच 3 समाजकंटकांना या प्रकरणामध्ये अटक केली. आपले दैनंदिन व्यवहार सुरू करत सर्वसामान्य जनतेनं धुडगूस घालणाऱ्या समाजकंटकांना चपखल उत्तर दिलंय. काही जण अजूनही सावरतायत. जन्मभूमीच माझी ही आहे, माझी पैदाशी हितली आहे आणि माझी साने गुरुजीमध्ये मी म्हणजे पैदा झालोय. माझं जन्मस्थान हेच आहे, मी हे सोडून कुठं जाणार मॅडम. ये शाहू महाराज की नगरी थी. यहाँ मतलब एकदम लोग सुकून में अच्छे से रहते थे, अच्छे से सब पूरा लोगों के साथ में रिएक्शन था. अभी भी अच्छे से रहते हैं, अभी भी पीपल आर सेटिस्फाइड. आई एम अ इंडियन, बॉर्न इंडियन, ब्रॉट अप इंडियन. मैं एक हिंदुस्तानी हूँ. लोकांना सावध राहण्याचं आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवरच्या पोस्टना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. IT ॲक्टचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते सुद्धा आम्ही सर्वांना कळवतो की अशा प्रकारचे जर प्रक्षोभक आपण शेअर किंवा हे केलं तर कायदेशीर कारवाईला आपण पात्र ठरू शकतं. तीन दिवस, एक मृत्यू, अनेक जखमी आणि अतोनात नुकसान. सर्वसामान्य जनतेनं विद्वेष आणि विखारी प्रचाराला तोंड दिलं. समाजात धार्मिक सलोख्याला तडा देणारे आणि दुफळी माजवणारे मूठभर लोक सक्रिय होण्यासाठी संधी शोधत असतात. त्यांचा सामना कसा करायचा हेच समाजासमोरचं मोठं आव्हान आहे.